सर्वज्ञनाथ चला वंदतो आद्य पंथाद्य नेता महापात्र आचार्य श्री नागदेवा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद स्थान प्रसाद वंदन व समाज प्रबोधन या गेल्या 10 दिवसापासून आपण हे नवरात्र 10 दिवसापासून आपण हे पदयात्रा या खुट्टी या गावी आयोजित झाली। सांगतात का बहुरत्ना वसुंधरा, या बहुरत्ना वसुंधरा म्हणजे या पृथ्वीवर अशी एकापेक्षा एक रत्ने आहेत का ते आपल्याला इथे जरी पाहिलं तर ते आपल्यापेक्षा सुंदर असे प्रवचन करू शकतात। त्याचप्रमाणे जो आपण कधी मानभाव पंथ ऐकला पण तो मानभाव कसा आहे, काय आहे, कोणी निर्माण केला याचा इतिहास कधी जाणून नाही घेतला। ज्या मानभाव पंथाची स्थापना करणारे परब्रह्म परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी केली, पण जेव्हा स्वामी उत्तराखंडी निघून गेले तेव्हा नागदेवाचार्यांच्या खांद्यावर पूर्ण धर्माची जेव्हा स्वामी उत्तराखंडी निघून गेले तेव्हा नागदेवाचार्यांच्या खांद्यावर मानभाव पंथाची संपूर्ण धुरा सोपवून गेले। आपला पंथ जो आपल्यापर्यंत पोहोचला, ज्या मानभाव पंथ पोहोचला, ज्या मानभाव पंथाची साहित्याची प्रचंड अशी इमारत उभी असा आहे, ज्या मानभाव साहित्याची प्रचंड इमारत अशी उभी आहे असा हा आद्य मराठी ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र। लीळाचरित्राचे लिखाण महिम भट्टाने केले, पण लीळाचरित्राची सुरुवात मय अक्षराने झालेली आहे। कारण लीळाचरित्राच्या प्रत्येक पानामध्ये महादैसा पुसले असे वाक्य दिसून येते आपल्याला। म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात मतारी जिज्ञास आहे, चर्चक आहे, पुष्यक आहे अशी वेळोवेळी प्रशंसा केलेली दिसते। एवढेच नव्हे तर तिने सूत्रपाठाला सुद्धा जन्म दिलेला आहे। स्मृतीस्थळातील आपल्या तिच्या काही लीळा आपल्याला पाहायला भेटतात, तिच्यामुळे हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचला। मी आपला आहे, माझ्यासारखे असंख्य स्त्रियांना संन्यास धर्म दिला त्या आणि आमच्या मनाला बळकट बनवण्याची जबाबदारी एका स्त्रीमध्येच आहे। ती स्त्री म्हणजे महादैसा। महादैसाच नव्हे तर अनेक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत। जशी महाराष्ट्रामध्ये जरा सावित्रीबाईंनी ही पहिली शाळा काढलेली आहे, तसेच आमच्या महादैसानेही पहिले शास्त्र चरित निरूपण हे त्यांनी पुष्पविले तयार केलेलं होतं। एका आजीने मला प्रश्न केला, आई म्हणे भक्ती कशी करायची? मी म्हटलं आजी तुम्ही कशी करता भक्ती? ती म्हणे काही नाही म्हणे, 2 टाइम देवपूजा करते, उपहार दाखवते आणि झालं म्हणे, 8 दिवसातून स्नान वगैरे घालते म्हणे, मी अशी करते। मी म्हटलं आई तुम्ही नवीन दिसताय? तर म्हणे हो। मी म्हटलं पाण्याला जर भक्तीमध्ये मिसळली तर त्याचं तीर्थ बनते, गाण्याला मिसळलं तर त्याचं भजन तयार होते आणि अन्नाला जर मिसळलं तर त्याचं प्रसाद तयार होते। त्याचप्रमाणे आमच्या माणसाला जर संतांमध्ये जर मिक्स केलं ना तर तोच माणूस संत बनू शकतो आणि साधूही बनू शकतो। आमचे कार्य आमचे संयोजक नेहमी करत असतात। त्यांच्या माध्यमातून अनेक माणसं इथून घरी जातात तेव्हा सांगतात आम्ही हा वेद घेतला, आम्ही तो वेद घेतला, आम्ही ते सांगितलं, आम्हाला अमक्या बाबाने हे सांगितलं। हा वेद घेऊन शानी आपल्या घरी एक नातूला काहीतरी वेगळं सांगत असताना ते कार्य आमचे संयोजक करतात। पण जेव्हा स्वामी उत्तराखंडी निघून गेले तेव्हा नागदेवाचार्यांची खांद्यावर ही संपूर्ण धुरा टाकून गेली। तेव्हा अशा वेळेस महादैसा भानगडीच्या डोंगरामध्ये महादैसा शोधत येतात। महादैसा विचारते, श्रीप्रभूंना विचारते, दिसत नाही इकडं, कुठं पाव काय पाव शोधतात, वेली जाय म्हणे भानगडीला असे म्हणे। महादैसा शोधत निघतात। तेव्हा काय महादैसा निघताना काय घेते? ना मोबाईल घेत, ना गाडीची चाबी घेत, ना एखादा माणूस सोबत घेत। तेव्हा अशा वेळी अंधाराच्या टायमाला एकटी महादैसा शोधत भानगडीच्या डोंगरापर्यंत येतात। तेव्हा महादैसा याला विचार त्याला विचार भरपूर जणांना विचारतात, अहो नागदेवाचार्यांना तर दुःख झालंच होतं पण त्याच्या दस्तर दुःख महादैसाला झालं होतं आणि महादैसा सहन करत होत्या हे आपल्याला सांगायची गरज नाहीये। कारण स्त्रियांना दसभर दुःख माणसापेक्षा
जास्त असते. महादेसा शोधत येतात आणि एका गुराख्याला विचारतात, दिसला का तुम्हाला एखादा वेळाविसा? हो आई दिसला, पण काय म्हणत होता? चक्रधर आहे का? चक्रधर आहे का? असं बळबळ करत जात होता. खरं तर देवासाठी पागल होणं, वेडा होणं खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर देवासाठी पागल होणं आनंदाची गोष्ट आहे. महादेशा शोध घेत पानकिळीच्या डोंगरामध्ये येऊन पोहोचतात. पाहिलं तर काय, नागदेवाचार्यांची 10वी अवस्था सुरू असते. आपल्या शरीरामध्ये 10 अवस्था प्राप्त झालेल्या असतात. नागदेवाचार्यांची 10वी अवस्था म्हणजे गेल्यामध्ये जमा झालेली असते. तेव्हा अशा वेळेस महादैसा त्या नागदेवाचार्यांना जागृत करते. अरे नागदेव उठ, तुला देवाने बोलवलेलं आहे. उठ नागदेवा, आपला धर्म कळला पाहिजे. तो करण्यासाठी तुला इथून नेणं गरजेचं आहे. महादैसा नागदेवाचार्यांना सावध करते. कसा सावध करते? तिथील पाण्यातल्या झुळझुळ वाराला पाण्याने नागदेवाचार्यांना पाणी देते. करवंदाच्या झाडांचा रस त्या नागदेवाचार्यांना पाजते. अशा वेळेस महादैसा त्या नागदेवाचार्यांना निघू लागल्या. नागदेवाचार्यांना पाठीवर घेऊ लागल्या. ते भाऊ नाही म्हणून एक धर्माला पंत घेऊन ते नागदेवाचार्याला घेऊन पोहोचत होत्या. अशा वेळेस महादैसा निघताना जेव्हा त्या नागदेवाचार्यांना धर्माच्या पाठीवर घेऊन चालले असतात तेव्हा आजूबाजूचे काटेरी झाडं सुद्धा म्हणतात, अहो आई हे इथं आहेत ना, ते आम्हाला खूप आनंद वाटते. ते म्हणजे काय रे बाबा? जेव्हा ते चक्रधर स्वामी म्हणतात ना तेव्हा आमचा आनंद गगनात मावते म्हणतात. म्हणजे काटेरी झाडं सुद्धा आणि पक्षी सुद्धा त्या शब्दाला, स्वामींच्या शब्दाला वेधल्या जायचे. आपण तर माणसं आहोत, एवढं 2 टाइम निरोपण करतात बाबा, तरी बाया नियमाचं पालन करत नाही. महादैसा निघू लागतात. कशामशा महादैसा रिद्धपुरात येतात. महादैसा सर्वांचं व्यवस्थित सुटसुटीत चाललं असतं, नित्यविधीचा क्रम. आणि एकदा स्वामींचं श्रीप्रभूंचं लग्नाचं सोहळा असतात. महादैसाला मध्ये गा म्हणते. गा काय? मनामध्ये कल्पाकल्प सुरू असते, शब्दाची घडणमळण सुरू असते. महादैसाला म्हणतात स्वामी श्रीप्रभू म्हणतात गाय. तेव्हा महादैसाने पहिले आणि शेवटचं रुक्मिणी स्वयंवर आणि ढोळे हे गायलेले होते. अशा वेळेस बराच वेळ असा काळ चाललेला असताना स्वामी श्रीप्रभू सुद्धा आपल्याला निजधामाला जातात. तेव्हा नागदेवाचार्यांच्या मनावर आणखी मोठा एक दुःखाची वार्ता पसरते. अशा वेळेस महादैसा नागदेवाचार्य स्वामींचं श्रीप्रभूंचं निधन झाल्यानंतर नागदेव आचार्य आणि सर्व भक्तिजन आणि गुरुकुळ सगळे रिद्धपुरातून जातात. रिद्धपुरातून गेलेली ही मानभाव पंथातली आणि आपल्या महाराष्ट्रातली नागदेवाचार्य सोबत 700 आणि 800 गुरुकुळ सोबत जेव्हा रिद्धपुरात चप्पल न घालता पदयात्रा करतात. म्हणजे ही आपल्या देवाच्याच काळातली पहिली पदयात्रा आहे. पहिली पदयात्रा गेली तर कुठे गेली? निंबा या गावी पहिली पदयात्रेचा समाप्ती तिथेच झाली आणि पहिला आश्रम तयार केलं ते निंबाला. आमचे निंबाचं, म्हणून मला निंब्याचं आठवण येते का निंबा या गावी महादैसाचं निधन आणि पदयात्रा तिथंच समाप्ती झालेली. आणि त्याच्यानंतर जर आपल्या या मानभाव पंथामध्ये जर पदयात्रा जर केली तर आमच्या संयोजकांनी गेल्या 34 वर्षापासून हे पदयात्रेचं कार्य सुरू आहे. पहिली म्हणजे नागदेवाचार्यांची आणि दुसरी म्हणजे आमच्या या संयोजकांनी केलेली आहे. त्यांच्यासाठी डबल टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या, कारण आतापर्यंत हे चालत आहे आणि चालतही राहणार आहे. त्यासाठी आपली उपस्थित असली तर ह्या पदयात्रेला आणखी सहयोग वाढेल. आणि महादैसाचं तिथं निधन झाल्यानंतर आपले गुरुकुळ जिकडे तिकडे जायला लागले आणि हे करायला लागले. मला बोलण्याचं एवढंच कारण आहे, आपण इथं आलेले घरी जाताना काय घेऊन जायचं आणि काय नाही आपल्याला शिदोरी विचारणारच आहे. आई माझ्यासाठी काय आणलं? दादा माझ्यासाठी काय आणलं? नातू भावंड कोणतरी विचारणारच आहे. आमची एक छोटीशी मुलगी आहे, ती म्हणे दीदी मला काय आणशील श्रीरामपूरवरून? मी म्हटलं काय आणू बाई? आणि माझ्यासाठी शांडा लाग. मी म्हटलं ठीक आहे. 2 नंबरची मुलगी आहे नूतन नावाची, ती म्हणे दीदी मला ती लीळा सांग, ती नागार्जुनची ती लीळा आहे ना ती मला लीळा सांग म्हणे. म्हटलं ठीक आहे, आल्यानंतर मी तुला सविस्तर सांगेन, कारण ह्या लीळेचं अर्धच मला पूर्ण माहित होतं, अर्ध माहित नव्हतं. मग मी एक दिवस चितंडेकरांना प्रत्यक्ष ती पूर्ण लीळेचा विस्तार विचारलं. तेव्हा मी ती नूतनला म्हणजे माझ्या गुरु बहिणीला ती लीळा सांगितली फोनवरती. ती म्हणे दीदी एवढ्या खोल दरीमध्ये स्वामींना जायचं काय कारण होतं म्हणे.
म्हटलं प्रत्येक जीवाचा अधिकार कुठे ना कुठे घडलेला असतो, तो अधिकार घडवण्यासाठी देवाला रानोराणी फिरावं लागलं म्हटलं. म्हणजे बर मग आता आल्यानंतर मला काय सांगशील दीदी? म्हटलं तुला काय सांगायचं? म्हटलं तू माझ्यापेक्षा दसपट हुशार आहे. नाही दीदी म्हणे हे लिडायचं आणि परब्रह्माचं ज्ञान हे दोन घरी आल्यानंतरच त्याचं व्याख्यान केलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. तपस्वी म्हणजे कारंजकर यांनी मानव संप्रदायातील आद्य कवयित्री महदायसा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विचार आपल्या समोर व्यक्त केले की ज्या महादायसाने मानव संप्रदायाचे प्रथमाचार्य श्री नागदेवांना विस्मृत अवस्थेमध्ये असताना भानखेडीच्या जंगलातून आपल्या पाठीवर घेऊन रुद्रपूर या ठिकाणी श्री गोविंदपूर बाबांच्या सन्निधानामध्ये आणलं. तर महादेवाने आपल्या श्री नागदेवाचार्यानेच पाठीवर आणता संपूर्ण एक महानुभाव संप्रदायच त्यांनी पाठीवर आणला असं त्यांना या प्रवचनातून सांगायचं होतं. कारण श्री नागदेवाचार्याने जर त्यांनी तिथं नसतं आणलं तर कदाचित हा परिवार पुढील आपल्याला पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून 500 गुरुकुळ घेऊन श्री नागदेवाचार्य श्री गोविंदपूर बाबांच्या निजधामानंतर मराठवाड्यातील निंबा तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रथम आश्रमाची मठाची स्थापना केली. आणि त्यानंतर हा परिवार अधूनमधून गंगातीरला दर्शनाला यायचा, डोंबिवलीला परत यायची जायचे. आणि असेही महादायसाने आपला शेवटचा श्वास पैठण जवळील नवगाव या म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. त्या ठिकाणी भट्टदास त्यांना भेटण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेचा तो जो प्रसंग आहे तो अतिशय मनमोहक प्रसंग आहे. देवा भक्ताच्या भेटीचा तो प्रसंग आहे. कारण आचार्य तिला भेटायला येतात त्यावेळेस म्हणतात भक्त ती अवस्था, हात पाय क्षीण झाले, डोळे अगदी खोल गेलेले आहेत, आवाजही खोल गेलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते महादेवाला विचारतात की रूपे तू ते देव आठवतो. बहीण भावाची भेट आहे. ती बहीण भावाची भेट म्हणण्यापेक्षा क्षणोक्षणी एखाद्या असा प्रसंग उद्भवला तर आचार्य श्री नागदेव रूपाची आण म्हणायची, बहिणीची आण घेत होती. आई समानतेने त्यांना सांभाळल्या म्हणून ती भट्टोबासांची त्याच्यावर फार मोठी श्रद्धा होती. आणि अशा त्या महादेवाला ते म्हणतात की रूपे तू ते देव आठवतो. त्यावेळेस महादेवामध्ये हो नागदेव आठवतो, कैसे आपण आठवतो प्रतिप्रश्न केलं नागदेवांनी. त्यावेळेस रुपायसा म्हणजे महादेवसा बोलापुरीची ती वज्रीची लीळा सांगते. आणि त्या वज्रीच्या लीळा सांगत असताना तिनं आपला शेवटचा श्वास घेतलाय तो नवगाव तालुका पैठण या ठिकाणी. सुंदर असं वर्णन केलेलं कवीने. मी काय तेवढी पूर्ण विस्तृत लीळा सांगणार नाही, परंतु कवीच्या 2 वेळ मी त्या ठिकाणी सांगतोय की वज्रीच्या लीळे संदर्भात ते बोलतायत. वज्रीची ती लीळा स्वामीने तिलाच दाखवली ती महदंबा, पंथात श्रेष्ठ झाली ती महदंबा, पंथात श्रेष्ठ झाली. बेलपुरी आदित्य मढी स्वामी वजरी घडते, बेलपुरी आदित्य मढी स्वामी वजरी घडते. विलोभनी लीळा पाहुनी मादाई सावधते, विलोभनी लीळा पाहुनी मादाई सावधते. नागदया तू अवता, नागदया तू अवता, भटासी हाक दिली ती महदंबा, पंथात श्रेष्ठ